नमस्कार, मी जगदीश देशमुख. 6च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे शिवसेनेच्या सुनावणी संदर्भात. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संपलेली आहे. पुढील सुनावणी ही 18 ऑगस्टला होणार आहे. शिवसेनेकडून मंगळवारी युक्तिवादाची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं चुकीचे निर्णय घेतल्याचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी केला. एकनाथ शिंदेंची मुख्य नेतेपदी निवड चुकीची आहे असं सुद्धा सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये म्हटलंय. तर पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेते पदच नाही, पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. तर कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केलाय पाहूया. बसपाच्या केसमध्ये काय झालं ते पाहूयात असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आणि त्याचे काही पुरावे त्यांनी सादर केले. पक्षांतर कायदा लागू होऊ नये म्हणून 37 आमदारांची गरज होती असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये म्हटलंय. आधी बसपाचे केवळ 13 आमदार सोडून गेले होते. तेव्हा तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी कुठलाच निर्णय घेतला नाही. हळूहळू अधिक आमदार सोडून गेले, मग आकडा 37 वर गेला. त्यानंतर अध्यक्षांनी फुटीर गटाला तातडीनं मान्यता दिली, कारण 1/3चा निकष त्यावेळेस पूर्ण झाला. पहिल्या खेपेत जे आमदार फुटले त्याची दखल अध्यक्षांनी घेतली पाहिजे असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला होता असंही कपिल सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये म्हटलंय. एक एक करून आमदार सोडून जातात, हे घडून देता कामा नये असंही म्हटलंय. 1/3 आमदार संख्या पूर्ण होण्याची वाट अध्यक्ष पाहू शकत नाहीत असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. तसं केलं तर ते 10व्या परिच्छेदाविरोधात असेल असंही म्हटलंय. कारण कायद्याचा मुख्य हेतू पक्षांतर थांबवणं आहे, त्याला कायदेशीर मान्यता देणं हा हेतू नाही. त्यामुळे अध्यक्षांनी अपात्रतेच्या तक्रारीवर तत्काळ निर्णय घेणं अपेक्षित होतं असंही म्हटलंय. पण शिवसेनेच्या बाबतीत अध्यक्षांनी नोटिशीचं उत्तर 2023 मध्ये दिलं. म्हणजे अध्यक्षांनी शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं, परिस्थिती हवी तशी होऊ दिली. त्यानंतर अध्यक्ष म्हणतात आधी निवडणूक आयोगाकडे जा. देशात कायद्याचं राज्य राहावं यासाठी नवा कायदा घालून देण्याची संधी कोर्टासमोर आहे असंही युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. केवळ हे कोर्टच देशातील लोकशाही टिकवून ठेवू शकतं असंही म्हटलंय. संसद कायदे बनवत राहील, पण त्या कायद्यांची चाचणी इथं कोर्टातच होणार आहे. जो कोणता पक्ष सत्तेमध्ये असतो तो अपात्रतेच्या अर्जांवर निर्णय येऊ नये यासाठीच प्रयत्न करत असतो असंही युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. जोरदार युक्तिवाद त्यांनी केला. तर या युक्तिवादावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात. निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला, याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला. अनेक उदाहरणं दिली, गेल्या 50 वर्षातली असतील किंवा अलीकडची असतील. आणि कोर्ट सुद्धा मला असं वाटलं की कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे त्यांचं समाधान झालं. आम्ही जे सांगतोय पूर्णपणे बेकायदेशीर एक मार्ग, हा बेकायदेशीर मार्ग त्यांनी तयार केला. त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आणि चिन्हही दिलं आमचं त्यांना. निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री बघा, निवडणूक आयोगाने निर्णय आधीच ठरवलेला होता. निवडणूक आयोगाचा निर्णय हा आधीच ठरला होता. तो निर्णय ठरावा यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि निवडणूक ठरल्यावरती हे लोक गुवाहाटीला गेले. निकाल